नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात एक महत्त्वाची माहिती. प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. एनआयए आणि एटीएस सोबतच सीबीआय कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता वर्तवली जाते. एसआयटी कडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आलेली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट समोर येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत. योगेश, नाशिकमधील या धर्मांतर प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे, काय घडामोडी सुरू आहे? तर प्रकरणामध्ये ही जी पूर्ण आयटी कंपन्या आहेत, या आयटी कंपन्यांची चौकशी करणं आता गरजेचं आहे. केवळ एका कंपनीमध्ये नाशिकमध्ये हे वानगी दाखल समोर आलेलं आहे आणि या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुली या नोकरी करत असतात, अनेक वेळेस रात्री ड्युटी करतात आणि त्यांची सुरक्षा आणि एकूणच जो काही घडलेला प्रकार आहे ते पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये एक एसओपी लावण्याविषयी आता तयारी केली जात आहे. काल गिरीश महाजन यांनी सुद्धा इतर कंपन्या, नाशिकमधल्या इतर कंपन्यांमध्ये सुद्धा याबाबत तपास केला जाईल आणि असं कोणी करत असेल तर त्यांनी आवाहन केलेलं होतं की सगळ्यांनी संपर्क साधावा. त्यामुळे एकूणच आता केंद्रीय स्तरावर यावर हालचाल सुरू झालेली आहे. सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये तपास करून किंवा त्या ठिकाणी कशी पद्धतीने आपल्याला लक्ष ठेवता येईल याचा प्रयत्न या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि म्हणून केंद्रीय यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत. नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.